आज अचानकच एवढा पाऊस पडेल असं वाटलं नव्हतं. तर गुड मॉर्निंग मंडळी. सकाळची सुरुवात खूप छान झाली होती आणि आज एक नवीन लिपस्टिकचा शेड मी अप्लाय केला आहे. कसा दिसतोय तर याबद्दल तुम्हाला नंतर सांगेलच. तर स्किन केअर पूर्ण करून घेतला आणि लगेच आता स्वयंपाक वगैरे करून लेकरांचा डब्बा वगैरे पॅक करून ते गेली शाळेत. आता कारभारींचा ताट वगैरे वाढून देत होते, कारण की त्यांना ना टायमावर उठायचं असते आणि सगळं एकाच वेळेस त्यांना पाहिजे असते आणि गडबड एवढी करतात ना सांगूच नका. म्हणून त्यांची तयारी करून देणं गरजेचं आहे. आणि ती गेली की लगेच मग मी स्वतः जेवण करायचा विचार केला. तर बघते तर भाजी थोडीशीच होती, म्हणून मी म्हटलं चला फ्रीजमध्ये वरण ठेवलेलं होतं, त्याला फोडणी देऊयात आणि छान असं सपक वरण करून खायची इच्छा होत होती आणि मला फार जास्त आवडत होतं, आवडतं सपक वरण, म्हणून मी ते केलं. तर इथं फोडणी वगैरे दिली आणि आजचा जो ड्रेस आहे ना कसा दिसतो ते पण मला कमेंट करून सांगा. आणि हो, या ड्रेसमध्ये थोडंसं मी हेल्दी दिसते, म्हणजे थोडीशी जाड दिसते असं मला तर वाटते, तुम्हाला तर वाटतच असेल. तर काही दिवसांपासून ना माझं वजन असं वाढतंय ना की सांगूच नका. कंट्रोल करणं काय माझ्याने होत नाही, कारण की मला सध्या गोड खाण्याची एवढी क्रेविंग झालेली आहे ना की मला कंट्रोलच होत नाही स्वतःवर. आणि डायटिंग करायचा तर बऱ्याचदा विचार करते, पण तो काही शक्य होत नाही आहे. तर आता मला असं वाटतं की मनाला कठोर करून डायटिंग स्टार्ट करावीच लागणार आहे आणि स्वतःची काळजी घ्यावीच लागणार आहे. आणि कामं वगैरे आवरून घेतल्यानंतर मग थोडासा वेळ निवांत बसून पेंडिंग जे कामं होते जसं की एडिटिंग वगैरे करून घ्यायची, ती सगळी करून घेतली. आणि जरासं बाहेर जायचा विचार काय केला तर असा पाऊस पडतोय ना की सांगूच नका. एवढा मोठा पाऊस होता आणि असं वाटत होतं की उघडेल की नाही काही सांगता येत नाही. आणि खूप जास्त पाऊस पडतोय. तुमच्याकडे पडतोय का? तर बघू शकता तुम्ही, पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. आणि पाऊस पडेल आणि लाईट जाणार नाही असं तर होणारच नाही. लाईट गेली होती म्हणून अंधारातच बसून होतो आम्ही आणि श्रेया अंधारातच बसून अभ्यास करते दरवाजाच्या एकदम लागून. आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. खूप जास्त पाऊस पडत होता. असं मला तर वाटत होतं का पूर येईल की काय, पण तसं काही झालं नाही. तरी संध्याकाळी 7 वाजता लाईट आली आणि आता संध्याकाळचा स्किन केअर रुटीन फॉलो करत होते. आणि हीच ती लिपस्टिक ज्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते आणि खरंच खूप छान लिपस्टिक आहे. 95 रुपयामध्ये आजकाल काय भेटतं, तर 95 रुपयामध्ये मला 4 असे लिपस्टिकचे शेड भेटले आणि खूप सुंदर आहे. याची लिंक काय माझ्यापाशी नाही तर मी शेअर पण केली असते. तर बघताय खूप छान अशी लिपस्टिक दिसते. कसा वाटला व्लॉग कमेंट करून कळवा. बाय बाय.